नमस्कार मित्रांनो, आपल्या आयुष्यात अनेक वेळा अशी परिस्थिती येते की आपल्याला आपलं मत इतरांना पटवून द्यायचं असतं, पण बऱ्याच वेळा चर्चा वादात बदलते आणि नातेसंबंध खराब होतात. खरं तर शहाणे लोक भांडण करून नाही तर शांतपणे आणि समजूतदारपणे आपलं म्हणणं मांडून लोकांना पटवतात. आज आपण पाहणार आहोत 8 प्रभावी मार्ग, ज्यामुळे बिनवाद आणि भांडण न करता तुम्ही तुमचं म्हणणं लोकांना सहज पटवू शकता. नंबर 1. आधी समोरच्याचं पूर्ण ऐका. बहुतेक वेळा चर्चा वादात बदलण्याचं मुख्य कारण म्हणजे आपण समोरच्यांचं बोलणं पूर्ण ऐकत नाही. अनेक लोक दुसऱ्याचं वाक्य संपण्याच्या आधीच स्वतःचं मत सांगायला सुरुवात करतात. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटतं की त्याच्या विचारांना महत्त्व दिलं जात नाही. पण जेव्हा तुम्ही शांतपणे आणि संयमाने समोरच्याचं पूर्ण बोलणं ऐकता, तेव्हा त्याला आदराची भावना मिळते. त्याला वाटतं की त्याचं मत तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. अशा वेळी तोही तुमचं म्हणणं ऐकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी तयार होतो. त्यामुळे चर्चा वादात न बदलता समजुतीने पुढे जाते. म्हणून लक्षात ठेवा, लोकांना पटवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे आधी त्यांना समजून घेणं आणि त्यांचं बोलणं मनापासून ऐकणं. नंबर 2. शांत आणि नम्र आवाजात बोला. एखादी गोष्ट पटवून द्यायची असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोलण्याची पद्धत. जर आपण रागाने, मोठ्या आवाजात किंवा चिडून बोललो तर समोरची व्यक्ती लगेच बचावात. त्याला वाटतं की आपण त्याच्यावर दबाव टाकत आहोत. अशा वेळी तो आपलं म्हणणं ऐकण्याऐवजी वाद घालायला लागतो. पण जर तुम्ही शांत, नम्र आणि संयमी आवाजात बोललात तर परिस्थिती पूर्णपणे बदलते. शांतपणे बोलल्यामुळे तुमचे शब्द जास्त प्रभावी वाटतात. समोरच्या व्यक्तीलाही तुमचं बोलणं समजून घ्यायची इच्छा होते. त्यामुळे चर्चा भांडण न करता समजुतीने पुढे जाते. लक्षात ठेवा, मोठा आवाज नाही तर शांत शब्द लोकांच्या मनावरती जास्त प्रभाव टाकतात. नंबर 3. थेट विरोध करू नका. जेव्हा आपण एखाद्याला सरळ सांगतो की तू चुकीचा आहेस, तेव्हा त्याचा अहंकार दुखावतो. त्यामुळे तो व्यक्ती लगेच बचावाच्या भूमिकेत जातो आणि तुमचं म्हणणं मान्य करायला तयार होत नाही. अशा वेळी चर्चा वादात बदलण्याची शक्यता वाढते. म्हणून थेट विरोध करण्याऐवजी आपलं मत थोड्या वेगळ्या पद्धतीने मांडणं जास्त योग्य ठरतं. उदाहरणार्थ, तुझा विचार चांगला आहे, पण आपण हा दुसरा मार्गही विचारात घेऊ शकतो. असं बोलल्यामुळे समोरच्या व्यक्तीला अपमानित वाटत नाही. उलट त्याला वाटतं की त्याच्या मताचाही आदर केला जातो आहे. त्यामुळे तो तुमचा मुद्दा शांतपणे ऐकतो आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतो. नंबर 4. उदाहरण देऊन समजावून सांगा. कधी कधी आपण एखादी गोष्ट फक्त शब्दांमध्ये सांगतो, पण ती समोरच्या व्यक्तीला नीट समजत नाही. अशा वेळी उदाहरण देऊन समजावून सांगितलं तर गोष्ट खूप सोपी आणि स्पष्ट होते. कारण लोकांना वास्तव जीवनातील उदाहरणं पटकन समजतात. उदाहरणांमुळे तुमचा मुद्दा अधिक विश्वासार्ह वाटतो. समोरच्या व्यक्तीला वाटतं की तुम्ही फक्त बोलत नाही, तर त्यामागे अनुभव आणि विचार आहेत. त्यामुळे त्याला तुमचं म्हणणं पटण्याची शक्यता वाढते. म्हणून एखादी गोष्ट समजावून सांगताना शक्य असेल तिथे साधी आणि सोपी उदाहरणं द्या. उदाहरण दिल्यामुळे चर्चा अधिक अर्थपूर्ण होते आणि लोक तुमचा विचार सहज स्वीकारतात. नंबर 5. समोरच्याचा आदर ठेवा. प्रत्येक माणसाला आपला आदर व्हावा असं वाटतं. जर आपण एखाद्याशी बोलताना त्याला कमी लेखलं, टोमणे मारले किंवा त्याचा अपमान केला तर तो कधीच आपलं म्हणणं स्वीकारत नाही. उलट त्याला राग येतो आणि तो वाद घालायला लागतो. पण जर तुम्ही समोरच्याशी आदराने बोललात, त्याच्या मताचं महत्त्व मान्य केलं तर वातावरण लगेच सकारात्मक होतं. समोरच्या व्यक्तीला वाटतं की तुम्ही त्याचा सन्मान करता. त्यामुळे तोही तुमच्या विचारांना महत्त्व देतो. आदराने बोललेले शब्द अनेकदा कठीण परिस्थितीही सहज सोडू शकतात. म्हणून लोकांना पटवायचं असेल
तर नेहमी आदराची भाषा वापरा. नंबर 6, योग्य वेळ निवडा. कधी कधी आपलं म्हणणं अगदी बरोबर असतं, पण आपण ते चुकीच्या वेळी सांगतो. जर समोरची व्यक्ती आधीच तणावात असेल, रागात असेल किंवा कोणत्या समस्येत अडकलेली असेल, तर त्यावेळी चर्चा केली तर वाद होण्याची शक्यता वाढते. कारण त्यावेळी तो शांतपणे विचार करू शकत नाही. म्हणून आपलं मत मांडण्यासाठी योग्य वेळ निवडणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा वातावरण शांत असतं आणि समोरची व्यक्ती मोकळ्या मनाने बोलायला तयार असते, तेव्हा चर्चा जास्त सकारात्मक होते. योग्य वेळ निवडल्यामुळे तुमचं बोलणं समोरच्या व्यक्तीला नीट समजतं आणि ते स्वीकारण्याची शक्यता देखील वाढते. नंबर 7, समोरच्याला महत्त्वाची भावना द्या. प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की त्याचं मत महत्त्वाचं आहे, पण आपण चर्चा करताना फक्त स्वतःचं मतच योग्य आहे असं दाखवलं तर समोरची व्यक्ती नाराज होते. पण जर तुम्ही त्याला असं वाटू दिलं की त्याचा विचारही महत्त्वाचा आहे, तर तो जास्त सकारात्मकपणे संवाद करतो. उदाहरणार्थ, तुमचा विचार चांगला आहे, पण आपण हा पर्यायही पाहू शकतो, असं बोलल्यामुळे त्याला सन्मानाची भावना मिळते. त्यामुळे तो तुमच्या विचारांकडे लक्ष देतो. जेव्हा लोकांना महत्त्वाची भावना मिळते, तेव्हा ते अधिक सहकार्य करतात. म्हणून चर्चा करताना नेहमी समोरच्याच्या मतालाही महत्त्व द्या. 8, शेवटी समाधानाचा मार्ग सुचवा. कोणत्याही चर्चेचा उद्देश वाद जिंकणं नसून योग्य तो मार्ग शोधणं असायला हवा. जर तुम्ही फक्त स्वतःचं मतच योग्य आहे असं ठामपणे सांगितलं तर समोरची व्यक्ती ते स्वीकारायला तयार होत नाही. पण जर तुम्ही असा मार्ग सुचवला ज्यामुळे दोन्ही बाजूंना फायदा होईल, तर चर्चा सहज सोडवता येते. लोकांना वाटतं की त्यांच्या हिताचाही विचार केला जात आहे, त्यामुळे ते तुमचं म्हणणं मान्य करायला तयार होतात. समाधानाचा मार्ग हा नेहमी वादापेक्षा मजबूत असतो. म्हणून कोणत्याही चर्चेच्या शेवटी असा पर्याय सुचवा ज्यामुळे दोघांनाही योग्य वाटेल. मित्रांनो, प्रत्येक वेळी वाद जिंकणं महत्त्वाचं नसतं, तर नातं जपणंही महत्त्वाचं असतं. शांतपणे, समजूतदारपणे आणि आदराने बोललो तर कोणताही मुद्दा भांडणाशिवाय लोकांना पटवता येतो. जर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. अशाच प्रेरणादायी आणि उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सोबत जोडलेले राहा. धन्यवाद.